नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक मुकुंद कोपेरकर आणि आज आपल्याकडे एक अतिशय संवेदनशील व्यक्ती जी डॉक्टर सचिन मोरे अर्थात अभिनेता सचिन मोरे दादा म्हणून कोल्हापुरात परिचित असलेली व्यक्ती आज आमच्या सत्याचा प्रयोग या मुक्त संवाद कार्यक्रमात त्यांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे आणि आमच्या किंवा माझ्यापेक्षा खालच्या पिढीकडं नवीन येणाऱ्या कलाकारांना आमच्या ह्या दादांचं मार्गदर्शन मिळावं म्हणून आम्ही त्यांना खास आग्रह करून आज आमच्या स्टुडिओत बोलवले. तर नक्कीच काही मनातले प्रश्न आहेत, काही त्यांचे प्रश्न आहेत. हे प्रश्न घेऊन आमच्या पिढीपर्यंत किंवा नवीन येणाऱ्या पिढीपर्यंत ते पोचवू देत, त्यांचं कार्य आम्हाला, त्यांचं काम आम्हाला कळू देत, ही सद्भावना घेऊन मी काही माझे प्रश्न त्यांना विचारतोय. तर नक्कीच तुम्हाला हा आमचा मुक्त संवाद आवडेल ही अपेक्षा करतो आणि सुरू करायच्या आधी मी त्यांना पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद दादा. नमस्कार. नमस्कार दादा, एक अर्थात अभिनयात यायचं हेच मोठं चॅलेंजिंग आहे आणि जर ती संवेदना असेल तरच तो माणूस अभिनयात येतो. तर अशा ह्या अभिनयाच्या कारकिर्दीस तुमची सुरुवात कधी झाली आणि कशी झाली? खरं पाहता अभिनेता किंवा अभिनेत्री, माझं वैयक्तिक मत आहे बरं का, ही जन्मजात असावी लागते. त्याच्यात काही उपजत गुण असावे लागतात आणि नंतर त्याची ती आवड जोपासली जाते बऱ्याच बाह्य घटकामुळं. तर अगदी वयाच्या म्हणजे माझ्या सुरुवातीचा प्रवास सांगतो की या क्षेत्राकडे येण्याची प्रेरणा मला कशी मिळाली ते मी सांगतो. पूर्वी तुम्हाला माहिती आहे, तुम्ही खेड्यातून वाढलेले आहात, मी पण खेड्यातून वाढलेला आहे. तर खेड्यामध्ये पूर्वी गावोगावच्या यात्रा जत्रा माह्या व्हायच्या आणि त्यावेळी तिथल्या लोकांच्या, ग्रामीण लोकांच्या मनोरंजनासाठी काही कार्यक्रम ठेवले जायचे. त्यामध्ये तमाशा नावाचा एक प्रकार असायचा आणि माझं मामाचं गाव वडणग्याच्या पुढचं भुये नावाचं गाव आहे. तिथं मी बऱ्यापैकी सुट्टीला जात असं, शहरात शिकायचो आणि सुट्टीला आमच्या गावात जायचो. पण मे महिन्यात ज्यावेळी जायचो त्यावेळी तिथली माही असायची. मग काही ना काही कार्यक्रम बघायला मिळायचे. त्या ठिकाणी मला तमाशा बघायला मिळाला पहिल्यांदा आणि त्या तमाशामध्ये जे वगनाट्य सादरीकरण व्हायचं किंवा जे बाकीचे गाणी सादर व्हायचे किंवा विनोदी काही कार्यक्रम तिथं सादर व्हायचे ते पाहून मी चाट पडायचो. कारण ही बोलतात तर हे जे काही समोर रंगमंचावर उपस्थित जे कलाकार आहेत ते बोलतात ग्रामीण, म्हणजे ग्रामीण विभागातलीच आहेत. पण त्यांचं जे हजरजबाबीपणा, विनोदाचं टायमिंग म्हणा किंवा त्यांचा ते पाठांतर किंवा उत्स्फूर्त बोलणं किंवा त्यांचा तो एक जिवंत अभिनय, म्हणजे तो थोडक्यात अवकाश व्या पाहिजे ते त्या मंचाचा. तर ते बघून मी नेहमी प्रभावित व्हायचो. मग त्यातला तो राजा, त्यातला तो प्रधान, त्यातली ती राणी, त्यातला तो सोंगाड्या, ती गवळण, ती मावशी, सगळं काही इतकं अचंबित करून टाकायचं की ज्यावेळी मी खाली बसायचो त्यावेळी मला असं वाटायचं की आपण इथं बसण्यापेक्षा समोर असायला पाहिजे. बरं, ज्यावेळी तमाशा सुरू व्हायचा, लोक तमाशा बघतात. माझा तमाशा कधी सुरू व्हायचा, या लोकांची गाडी जेव्हा वेशीतनं आत यायची तेव्हा माझा तमाशा सुरू व्हायचा. कारण मी तमाशातल्या कलाकारांची वाट बघायचो. कुठल्या तरी झाडाखाली थांबायचं, 4-5 जण मित्र होतो आम्ही, आमच्या भावकीतलीच मुलं होती ती सगळी, आणि वेशीतनं लांबून बघायचं. ती दुपारी साधारण संध्याकाळी 10 वाजता तमाशा, पण ती यायची दुपारी 2, 3, 4, 5च्या दरम्यान यायची. तर त्यांची वाट बघत 2 वाजल्यापासून बसायचं झाडाखाली चिंचेच्या एका, आणि लांबनं गाडी जशी त्या तमाशाची गाडी येते असं दिसतंय, इकडं आनंद गगनात मायचं नाही, नाचायचं, इतका आनंद व्हायचा, उत्स्फूर्त व्हायचा. आणि मग त्या गाडीच्या मागनं पळत 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 दवाखान्याच्या मागं त्यांची सोय केलेली असायची शाळेमध्ये, तिथपर्यंत त्यांचा पाठलाग करायचा. आणि मग ते काय आत येऊ द्यायचं नाहीत आम्हाला. मग खिडकीतनं जिथं मिळेल त्या झरोक्यातनं बघायचं. ती लोकं काय करतात, मग ते पेट्या उतरून ठेवतात, मग त्याच्यानंतर ते पेट्या लावून घेतात, मग चहा येतो, मग त्यांचं चहापान होतं, मग त्यातली जी मुख्य कोण कलाकार असेल तो बाकीच्यांना सूचना देतो. म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही निरीक्षण शिकला. हां, ते बघत 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 आणि त्याच्यानंतर मग ते आराम करतात. मग परत 10चा तमाशा, संध्याकाळी 8 वाजता त्यांचं थोडंसं खाणंपिणं झालं, 8ला रंगवायला बसतात, बरोबर, मेकअपला. आणि मग तो 32ला मेकअप, स्टेजवर लाईट असायचे पण शाळेमध्ये अंधार पडू, तिथं बत्त्या लावलेल्या असायच्या आणि त्या दिव्याच्या बत्तीमध्ये त्यांचा तो मेकअप सुरू व्हायचा. आणि मग पुन्हा झरोक्यात जाऊन बघत बसायचं. असंच
जसं एखादं कुत्र्याचं पिल्लू असते की पावसाच्या ह्याच्यात आत येऊन बसायला बघतो उभेला, तसं आम्ही आत जायला जागा बघायचो आणि कुठनं तरी जागा मिळाली की गुपचूप जाऊन अंधारात बघत बसायचं किंवा उभा राहायचं भिंतीला पाठ टेकून, ते तिथला माहोल बघायचा. मग ते राणीचा मेकअप बघायचा, राजाचा बघायचा, प्रधानाचा बघायचा, तो सोंगाड्या वगैरे मावशी तयार व्हायची, साडी नेसताना ते आतल्या साईडला जायचे, हे सगळं बघायचं आणि खूप भारी वाटायचं ते. आणि त्याच्यानंतर मग तिकडं पुकारा सुरू झाला की मी तिथनं उठून बरोबर एक पोतं घेऊन आलेलं असायचं, अगदी फ्रंट साईडला पोतं टाकून बसायचं. जे 10 वाजता बसायचं ते पहाटे 4 वाजेपर्यंत तमाशा संपेपर्यंत त्या पोत्यावर, आणि एकटक तमाशा बघायचा. वा, म्हणजे तमाशाचा फळ बघत किंवा ते मातीतले कलाकार बघत बघत तुमची जडणघडण झाली. मग त्या काळात काय हो तुम्हाला म्हणजे अभिनेता व्हावा म्हणून तुमचं असं काही चॉईस, म्हणजे बाय चॉईस तुमचा असं काही नट किंवा नटी होती की त्याच्याकडे बघून तुम्हाला हे ग्रँजर लाईफ जगावं असं वाटलं किंवा आपणही असं व्हावं असं वाटलं, असं कोण नट? सर आता बघा, ते वय होतं छोटं, बरं. लहान वय. दुसरी गोष्ट, आजच्यासारखं मोबाईल नव्हता अवेलेबल, हो नक्कीच मुळात टी व्हीच नव्हते. सिनेमा बघायचा तो शहरातल्या टॉकीजमध्ये जाऊन, हां ते पण अप्राप्य गोष्ट असायची. बरोबर आहे. म्हणजे खूप दुर्मिळीनं ते गोष्ट मिळायची, सिनेमा बघायला जाणं म्हणजे उत्सव असायचा. त्यावेळी कमीत कमी पैशामध्ये मनोरंजनाची साधनं अशा प्रकारेच उपलब्ध असायची, यांच्याकडे बघूनच शिकायचं. बरं. मग ज्या ज्यावेळी तो प्रधान बघायचा, त्यातला तो बंडखोर एखादा नायक बघायचा, तो राजा बघायचा, ती मावशी बघायची, त्यावेळी असं वाटायचं की ही माणसं सर्वसामान्य लोकांच्यापेक्षा आपल्यापेक्षा काहीतरी वेगळी आहेत, यांना परमेश्वरानं काहीतरी वेगळं दिले, त्यामुळे हे यांच्यात लोकांना हसवण्याची किमया आहे, लोकांना रडवण्याची यांच्या अंगात धमक आहे. काही क्षणाला लोक असे सरसावून बसतात, आता पुढं काय होणार, उत्कंठापूर्वक. हे सगळं निर्माण करायची ह्या लोकांच्यात धमक आहे. वा. म्हणजे ही लोक काहीतरी विशेष आहेत आणि आपल्याला असं काहीतरी विशेष करून दाखवलं पाहिजे आपल्या आयुष्यात. म्हणजे तुमचं बलस्थान म्हणलं अभिनयातलं, सुरुवात म्हणली तर हे आपला तमाशा फड, म्हणजे मातीतला कलाकार थोडक्यात. वा, सुंदर. मला सांगा सचिन सर, की पहिला अंगावर येणारा लाईट, पहिला चेहऱ्याला लागणारा मेकअप, पहिलं कुणी तर प्रॉम्प्टिंग करणं, लाईट, कॅमेरा, ॲक्शन किंवा रंगमंच, यापैकी पहिली सुरुवात तुमची कॅमेऱ्यासमोर झाली का रंगमंचावर झाली? खरी गंमत अशी झाली, आता ग्रामीण भागातच मी लहानाचा मोठा होत होतो, हा तमाशाचा भाग झाला. आता बघा कशातनं काय निर्माण होतं. हो. एक मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला की आपण पण असं काहीतरी करू शकू किंवा शकतो. तर त्यावेळी मला सुपारी कसली यायला लागली माहिती आहे, त्या काळात लग्न व्हायची आणि वराती निघायच्या रात्रीच्या, ट्रॅक्टरवर असेल, बैलगाडीत असेल, नवरा नवरीच्या, आणि बाजूनं माणसं पुढं नाचत असायची आणि हलग्या वाजायच्या आणि कांजारबाटाची लोक, स्त्री आणि पुरुष डोक्यावर लमाणे दिवे घेऊन त्या दोन्ही बाजूनं जायचे. तर मला सुपारी यायच्या त्यावेळी समोर डान्स करण्याच्या. क्या बात आहे. आणि तो राजा, ती मावशी, ते सगळं बघितल्यानंतर ते अंगात आलेलं ते कुठं काढायचं. तर ते डान्सच्या त्या हलगीवर किंवा त्या सिनेमाची संगीत लावलेलं असायचं, बेंजो असायचा, त्या ठिकाणी रात्री 10 वाजता सुरू झालेला डान्स पहाटे 3 वाजेपर्यंत चालायचा. गल्लोगल्ली जाऊन डान्स करायचा. आणि त्या काळामध्ये मग कधी रुपया, कधी ₹1.5, कधी 50 पैसे मिळायचे एवढ्या सगळ्या डान्सला. पण ते कला मी काहीतरी सादर करतो याचा एक प्रचंड आनंद आत्मबळ मिळालं तुम्हाला थोडक्यात. मग त्याच्यातनंच काय झालं, आमच्या पलीकडे गावातले भुयेवाडी गावचे सुपुत्र दादा भोसले नावाचे व्यक्ती तुम्ही ऐकलं असेल. हो, तर अतिशय उमदं व्यक्तिमत्व, ग्रामीण व्यक्तिमत्व. निळू फुलेंच्या बरोबर त्यांनी बरीच कामं केली आणि अतिशय प्रखर असं व्यक्तिमत्व. तर त्या व्यक्तीच्या कानावर ही गोष्ट गेली की असा असा एक मुलगा आहे आणि असं तो त्याच्यामध्ये काहीतरी गुण आहेत. त्याने आमच्या मामाला बोलवून घेतलं आणि म्हटलं, अरे तुझा भाचा असा असा आहे. हां, होय होय. मग त्याला घेऊन ये माझ्याकडं. मग मला घेऊन गेले. मग बघितलं वर खाली, काय सिनेमात काम करणार का, त्यांचा प्रश्न. मग काय आता आंधळा मागतो एक आणि देव देतोय 2. म्हणजे करतो की. मी माझं वय होतं त्यावेळी 12 वर्ष. बापरे. आणि ठीक आहे म्हटले, असं कर म्हटले, परवा दिवशी सकाळी माझ्याकडे ये बरोबर 9 वाजता, आपण कोल्हापूरला जायचं म्हटले. मग त्यांची ती बुलेट, त्या बुलेटला मागं धरून मी त्यांना बसलोय आणि ते प्रचंड व्यक्तिमत्व बुलेट चालवत मला कोल्हापूरला घेऊन आले. त्यावेळी 2000 आता साल मला आठवत नाही, मी 12 वर्षाचा होतो साधारण. ते गोष्ट असेल 88 नाही 88-89 वगैरे गोष्ट असेल ते.
80-82ची गोष्ट असेल. तर त्या काळामध्ये सतीश रणदिवे आणि यशवंत भालकर दिग्दर्शित बर आणि त्या काळचे सुपरस्टार अशोक सराफ आणि रंजना ही त्यातली स्टारकास्ट जोडी होती. त्यांचा बहुरूपी नावाचा चित्रपट चालू होता बर आणि बर बर हां. त्याच्यामध्ये बरेच बालकलाकार लागणार होते. मग माझं इंट्रोडक्शन करून दिलं आणि म्हटले हां चाळीतल्या काही दृश्यामध्ये याला आपल्याला घेता येईल म्हटले. आणि अशा प्रकारे मला तो पहिला चित्रपट मिळाला. म्हणजे रणदेवी सरांच्याकडे आणि बालकर सरांच्याकडे तुम्ही सरांच्याकडे सुरुवात झाली. आणि पहिल्या दिवशी कॅमेरा आणि पहिल्याच दिवशी आमच्या सगळ्या 10-12 मुलांचा घोळका होता आणि तिकडनं अशोक सराफ मामा येतात तिकडनं आणि आम्ही त्यांच्याकडे वर्गणी मागतोय वा गणेश चतुर्थीचे असं ते होतं. आणि त्यांचा रंजना विधवा असतात, त्या वरच्या मजल्यावर राहत असतात आणि त्यांचा एक मुलगा असतो राजू म्हणून, तो अपंग असतो, त्याला घेऊन आम्ही ते जात असतो. आणि त्या ठिकाणी मग अशोक सराफ आम्हाला 100ची नोट काढून आमच्या डब्यात टाकतात आणि आम्ही अगदी भाऊ काका की जय म्हणून आनंदोत्सव करत साजरा करत आम्ही पुढे जातो. असा तो सीन होता. पण त्या पहिल्याच शॉटला एकूण मुलांचा आविर्भाव आणि माझा आविर्भाव मला माहीत नाही काय झालं. कॅमेऱ्याच्या मागं रणदिवे सर होते, कट म्हटले आणि पुढं आले आणि माझ्या पाठीवर थोपटून म्हटले बेस्ट केलास, म्हटलं छान केलास. क्या बात आहे. आणि म्हणजे तिथं तो प्रवास सुरू झाला. म्हणजे अगदी तमाशाच्या फडापासून रुपेरी पडद्यावर तुमचं 12व्या वर्षी आगमन झालं. बघता बघता तमाशा फड, त्यातच डान्स करायचं आणि डान्स करत करत तुम्ही रुपेरी पडद्यावर तुम्हाला रंग लागला. आज साधारण म्हणजे तुम्ही 40 वर्ष इंडस्ट्रीमध्ये. हां, आता बरोबर. माझं वय 52 वर्ष आहे. म्हणजे 12 आणि हे 40 म्हणजे 40 साधारण वर्ष 40 तुम्ही वर्ष. आहे. म्हणजे सोपं नाही दादा. 9 पिढ्या ह्या क्षेत्रात येण्यासाठी जेवढ्या वाट बघतात तेवढं तुम्ही काम केलेलं आहे. एवढं तुमचं मोठं काम आहे. मला सांगा, हे करत असताना सचिन मोरे ते अभिनेता सचिन मोरे हा जो प्रवास आहे हा असा उलगडला, हं. बरोबर आहे. तर काय वाटते हो मागं वळून बघताना? समाधानी आहात तुम्ही? खूप समाधानी आहे आणि याबद्दल परमेश्वराचे खूप खूप आभार. कारण अगदी कोवळ्या वयामध्ये डोळ्यामध्ये जे स्वप्नाची ज्योत पेटली होती की आपण सुद्धा अभिनयाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी करावं. काय होईल माहिती नाही, पण या रुपेरी पडद्यावर, ज्या पडद्यावरती मोठे मोठे नट मोठ्या मोठ्या अभिनेत्री काम करतात, त्या पडद्यावर आपण सुद्धा दिसावं लोकांना किंवा नाटकातून कामं करावी अभिनेता म्हणून. हे स्वप्न मात्र सचिन मोरे ते अभिनेता सचिन मोरे या प्रवासात पूर्ण झालं आणि याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. बरं, असा मला प्रश्न विचारावा वाटतो. कारण परमेश्वराची कृपा लागते जी तुमच्यावर आहे थोडीफार. चेहरा एक आहे तुम्हाला, देखणं व्यक्तिमत्व म्हणलं तरी काय म्हणजे अतिशोक्ती ठरणार नाही. हे सगळं आहे. मग तुम्हाला असं नाही काय वाटलं की आपल्याला पण लीड भूमिका मिळावी, आपण मुंबईला जाऊन स्ट्रगल करावा? असं काही गेला का तुम्ही स्ट्रगल करायला? काही मुंबईत काळ व्यतीत केला आहे का? काय सर, माणूस ठरवतो भरपूर, प्रत्यक्ष घडत नाही. अशा बऱ्याच गोष्टी असतात. एक तर अगदी कळत्या वयात म्हणजे एक म्हणतात ना 18 वर्षाची एक नीव ओलांडल्यानंतर लगेचच घरातला ज्येष्ठ असल्यामुळं लग्न कार्य झालं माझं. अरे बाप, लग्नाची जबाबदारी पडली आणि म्हणजे करिअर खतम असं म्हणतात तसं झालं थोडक्यात. आता काय करिअर खतम नाही, आयुष्याची नवीन सुरुवात. त्याबरोबर मुलाबाळांच्या जबाबदाऱ्या पटापट, मुलं पण झाली 2-3 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये. सो ही जबाबदारी वाढल्यामुळे त्याबरोबर घरात आई वडील भाऊ बहीण असं एकत्र मोठं कुटुंब होतं आमचं आणि अजूनही आहे. तर मग आपण या वयामध्ये बायको मुलांना इथं ठेवून आपल्या अभिनयाच्या कामासाठी म्हणा, छंदासाठी म्हणा किंवा आपल्या स्वतंत्र आवडीसाठी म्हणा मुंबई गाठावं का? मुंबई गाठत असताना मुंबईचा प्रवास इतका सोपा नाही, ते तुम्हालाही माहिती आहे. 100%. त्या ठिकाणी जाऊन 2-1 वर्ष आपल्याला राहावं लागेल, लोकांना भेटावं लागेल, तोपर्यंतचा खर्च आपल्याला स्वतःला उचलावा लागेल. पण त्याचबरोबर कुटुंबाचं काय मागा? परिस्थिती कशी होती तुमची? परिस्थिती तशी मध्यमवर्गीय, असं काही फार धनाढ्य पण नव्हतं आणि अगदी काही गरिबी अशी नव्हती. एक मध्यमवर्गीय. वडील नोकरीला होते पण वडील रिटायर झाले होते. आणि ज्येष्ठ या नात्यानं घरात काहीतरी कमवणं मला भाग होतं. माझ्या पाठोपाठ दुसरा भाऊ, तिसरा भाऊ, असं सगळं ते एक शृंखला होते आमच्या घरात. सो मीच स्वतः विचार केला की आपण स्वतःच्या आनंदासाठी पुढं जायचं का जबाबदारी उचलायची. मग ठरवलं की नाही, आधी जबाबदारीला प्राधान्य देऊया. म्हणून मी मुंबईला गेलो नाही. पण
परत परमेश्वराचे मी इथं आभार मानतो. का तर आपल्या कोल्हापूरमध्ये चित्रनगरी आहे. बरं. आता सध्या तर चित्रनगरीचा इतक्या झपाट्याने विकास होतोय. हो. आणि परत परत मी देवाचे आभार का मानतो, कारण चित्रनगरीपासून मी फक्त 2 किलोमीटर अंतरावर राहतो. मी तुमच्या सगळ्यांच्या पेक्षा जवळ राहतो चित्रनगरीच्या. बरोबर. आणि आपल्या सगळ्यांच्याच नशिबानं म्हणा चित्रनगरी आता मोठ्या प्रमाणावर विकसित पावते आहे. त्याचप्रमाणे तिथं कमर्शियल काम सुरू आहे, व्यावसायिक कामं सुरू आहेत. आज तिथं 1-2-3 सिरियल सुरू आहेत, 2 मराठी आणि 1 हिंदी सिरियल सुरू आहेत. आणि आपल्या कोल्हापूरच्या तंत्रज्ञांना म्हणा किंवा आपल्या कलाकारांना म्हणा, आर्टिस्टना म्हणा, तिथं भरपूर काम आहे. पूर्वी हा काळ, मधल्या काळात थोडंसं निराशावादक असं ते एक चित्र होतं मध्ये, निराशाजनक. पण आता ते चित्र पालटलेलं आहे. आता आपल्याला इथं भरपूर काम आहे. पण त्या दरम्यान मग मी शांत राहिलो नाही. पोटापाण्यासाठी काहीतरी करायला पाहिजे होतं, कारण कोल्हापुरात राहून 12 महिने आपल्याला काम नव्हतं अभिनयाचं. पैसे मिळणार कसे, मानधन मिळणार कसं आणि घर चालणार कसं. मधल्या पिरियडमध्ये मी 2 वर्षांचा डिप्लोमा इन फार्मसी केलं आणि त्याच्यानंतर स्वतःचा रिटेल मेडिकल उद्योग सुरू केला, मेडिकल शॉप सुरू केलं. आणि ॲज अ फार्मासिस्ट म्हणून आजही माझं ते दुकान सुरू आहे. खरं म्हणजे म्हटलं जातं की लवकर लग्न झालं की करिअर खतम. खऱ्या अर्थानं तुमचं करिअरच लग्नानंतर चालू झालं म्हटलं तरी हरकत नाही. त्याशी जे नव्या पिढीचे लढणं आहे, पण किती जरी झालं तरी हे आपल्याला माहिती आहे की यायला आपल्यासारखं रप होता येत नाही, असा जिवंत अभिनय करता येत नाही, किंवा जिवंत जे आहे ते जिवंतच आहे. तर मग नव्या येणाऱ्या पिढीला तुम्ही काय सांगू बघाल? हे बघा, प्रत्येक काही काळानंतर, कालावधीनंतर तंत्रज्ञानामध्ये फरक हा पडतोच. बरोबर. नवीन नवीन तंत्रज्ञान येत राहतं. आता पूर्वी तुम्ही केलं असेल, मी पूर्वी रीलवर काम केलं, म्हणजे फिल्मवर काम केलं आहे. आपण डब्बा म्हणत होतो त्याला. त्याच्यानंतर पुन्हा तंत्रज्ञानात फरक पडला, चिप आल्या आणि त्या मायक्रोचिपवर आता काम चालते. किती त्याच्यावर शूटिंग करून ते तुम्ही एकदा ट्रान्सपरंट डेटा केला की परत ती कोरी झाली की परत तुम्ही ती वापरू शकता. तर हा तंत्रज्ञानातला बदल आहे. तसंच AI ही आत्ताच्या काळातली एक खूप मोठा शोध आहे की ज्याच्यामुळे माणसाचं जगणं सुलभ होणार आहे. केवळ आपल्याच क्षेत्रामध्ये नव्हे तर जिथं जिथं माणूस त्याचं जगण्याचं क्षेत्र आहे त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये AI उपयोगी पडणार आहे. आता त्याचा परिणाम कसा होणार आहे? आपलं काम बंद होणार नाही, आपल्याला स्पर्धा निर्माण होणार आहे. बरोबर. आपल्याला काय करावं लागेल, त्याच्याशी स्पर्धा करून आपल्यातलं चांगलं जितकं देता येईल तितकं द्यावं लागेल. नया दौर नावाचा एक सिनेमा होता दिलीप कुमारचा, तुम्हाला आठवतोय का बघा. म्हणजे तो टांगा चालवत असतो आणि त्याच काळामध्ये गावामध्ये मोटरगाडी सुरू होते सरकारी, आणि लोक पूर्वी ह्या गावातनं त्या गावात जाण्यासाठी किंवा शहरात जाण्यासाठी ह्याच्या टांग्याचा वापर करत असतात किंवा अनेक टांग्यांचा गावात असतात त्यांचा वापर करत असतात. पण ज्यावेळी मोटर गाडी चालू होते, बस सुरू होते, त्यावेळी लोक बसमध्ये बसायला लागतात. बरोबर. तर त्यावेळी त्यानं त्या सिनेमामध्ये दाखवलं आहे, म्हणजे त्या डिरेक्टरनं दाखवलं आहे की त्या टांग्याची आणि ह्या मोटर गाडीची रेस लावलेली दाखवली आणि त्याच्यामध्ये ते शेवटी टांगा जिंकतो किंवा माणूस जिंकतो असं त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला. याचा मतितार्थ असा आहे की शेवटी कोणतंही तंत्रज्ञान असू दे किंवा कार्यप्रणाली असू दे, ह्याला जन्म माणसाने दिला आहे, माणसाच्या मेंदूनं दिलेला आहे. शेवटी त्याच्याकडे जिवंत भावना आहेत, संवेदना आहेत, त्या तंत्रज्ञानामध्ये नसतात. पण त्याला कमांड कोण देणार आहे? शेवटी माणूसच देणार आहे. बरोबर आहे. त्यामुळं कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचं माणसाकडं काम हे असणारच आहे. म्हणजे माणूस कायम जिवंत राहणार, त्याला अभिनय जिवंत राहणार, माणूस जिवंत राहणार, अभिनेता जिवंत राहणार. घाबरायची गरज नाही. हा, तुमच्या कामामध्ये अधिक सुबकता येण्यासाठी तुम्ही AIचा वापर करा. ओके. हां, दुसरी गोष्ट की पूर्वीचा सिनेमा हा फिल्मवर चालायचा, लिमिटेड साधनसामुग्री असायची, खर्च कमी यायचा, त्यावेळी बजेट कमी असायचं. आता ते बदललेलं आहे चित्र सगळं. आता नवीन ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून म्हणा किंवा साधनसामुग्री वाढले, लोकांच्याकडं लावण्यासाठी पैसे पण प्रचंड प्रमाणामध्ये आहेत. पूर्वी 25-30 लाखात चित्रपट व्हायचं. आज एकेका सिनेमाचे बजेट 1 कोटी, 1.5 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, हे मराठीचं सांगतोय, हिंदीचं त्यापेक्षा जास्त आहे. तर हे होत राहणार आहे. तर आत्ताच्या पिढीनं काय करायचं आहे की आत्ताच्या पिढीनं म्हणून जे लिहिलेलं आहे, पूर्वीच्या ज्या कोणी जाणकार लोकांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे पूर्वीच्या काळासंदर्भात, ते वाचलं पाहिजे. वाचन का महत्त्वाचं आहे ते याच्यासाठी. दुसरी गोष्ट, जुने सिनेमे पाहिले पाहिजे, जुनी नाटकं पाहिली पाहिजेत. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा की आज तुमच्या हातात मोबाईल आहे, यूट्यूब आहे, यूट्यूबला सगळं अवेलेबल आहे. काय जेवढा इनपुट जाईल आपल्या ब्रेनमध्ये तेवढा ब्रेनमधून आउटपुट बाहेर 100%.
ओके. कारण हे बघितलं पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, तुमचं वाचन पाहिजे, तुमची निरीक्षण क्षमता पाहिजे, तुम्ही वाचलं पाहिजे, पाहिलं पाहिजे आणि ते करून बघितलं पाहिजे. याच्यासाठी सगळ्यात जर तुम्हाला अभिनयाच्या क्षेत्रात यायचं असेल तर मला तर असं वाटतंय प्रामुख्यानं की तुम्ही नाटकात काम केलं पाहिजे. वा. नाटकाच्या संहिता वाचल्या पाहिजेत, दुसऱ्यांची नाटकं बघितली पाहिजेत, त्यांचा नाटकातला अभिनय बघितला पाहिजे. त्याचप्रमाणे आपण एखाद्या नाटकाचा ग्रुप जॉईन करून त्याच्यामध्ये पडेल ती भूमिका सुरुवातीला ती केली पाहिजे. जसजशी तुमच्यामध्ये सुधारणा होईल तशी तशी तुमच्यावर जबाबदारी तो डिरेक्टर अधिक टाकेल. मग तुम्हाला मोठं काम, पण सुरुवातीला मोठं काम नाही मिळणार किंवा मुख्य रोल नाही मिळणार. छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा, पण नाटक केलं पाहिजे. कारण त्याच्यामुळे तुम्हाला वावरण्याचं एक आत्मविश्वास, कॉन्फिडन्स येतो. त्याच्यामध्ये वाक्य कशी बोलायचे, संवाद कसे बोलायचे, बरं ते बोलत असताना त्याच्यातली शुद्धता कशी जपायची, वाणी स्वच्छ कशी करायची, कुठल्या बेसला आवाज लावायचा, कुठल्या पट्टीमध्ये बोलायचं, हे तुम्हाला नाटकामुळे समजते. कारण नाटक हे शिकण्याचा रंगमंच आहे. बरोबर. आणि सिनेमा आणि टी व्ही सिरियल इथं तुम्हाला शिकवायला लोकांना वेळ नाही. ते तुम्हाला तिथं गेल्यानंतर स्क्रिप्ट देतात. तुम्हाला एक तुम्ही एक वकील आहात किंवा तुम्ही एक डॉक्टर आहात किंवा तुम्ही या मुलीचे वडील आहात आणि हे तुमचं स्क्रिप्ट आहे. सगळं प्रिपेअर त्या नटाला किंवा त्या नटीला करावं लागतं. तिथं कोणी शिकवत नाही. हा तयार आहात, कॅमेरा ऑन होतं आणि ॲक्शन म्हटलं जाते. बरोबर. पण नाटकामध्ये तसं न घडता नाटकामध्ये तुम्हाला त्याच्यासाठी रिहर्सल केली जाते. बरोबर. तुम्ही चुकत असाल तर वारंवार तुमच्यामध्ये सुधारणा करून आणली जाते. तिथं सांगितलं जातं हे या पद्धतीने करून बघा, हे या पद्धतीने करून बघा. आणि म्हणून तर नाटकाच्या प्रत्येक खेळाला प्रयोग म्हटलं जातं. कारण प्रत्येक प्रयोगामध्ये तुम्ही प्रयोगच करत असता. नाटकाचा कधी शो होत नाही, नाटकाचा प्रयोग होतो आणि त्या प्रत्येक प्रयोगामध्ये तुम्ही म्हणजे स्वतःमधले विविध गुण दाखवू शकता. थोडक्यात नवीन जो येऊ पाहतोय, नवीन पिढी म्हणा किंवा नवीन माणूस जो या क्षेत्राशी निगडीत होऊ पाहतोय, त्यानं नाटकापासून सुरुवात करावी, मग होय. सिनेमाकडे वळावं, निश्चित. जेणेकरून त्याचा विकास होत जाईल. दादा, हे करत असताना असं एखादं काम आलं का हो तुमच्या वाट्याला की तुम्हाला ते हादरवून सोडणार असेल किंवा तुमच्यातला बदल त्यास आणखी एक आगळा वेगळा प्रगल्भ सचिन मोरे आज जो आम्ही पाहतोय किंवा इंडस्ट्रीमधली लोक पाहतात, तर तसं काही काम झालं का तुमच्या हातून? तसे एक 2 उदाहरणं आहेत माझ्याकडं. हिंदीमधले आहेत ते. अच्छा. 2012ची गोष्ट आहे. आपल्याकडं CIDची टीम शूटिंगसाठी आली होती कोल्हापूरमध्ये. आणि मला माझ्या एका मित्राकडून कळलं की आपल्या न्यू पॅलेसला ते लोक उतरलेले आहेत आणि त्या ठिकाणी ऑडिशन्स वगैरे होणार आहेत. मी गेलो ऑडिशनला. ऑडिशनमध्ये काही मी पास झालो नाही. हिंदी ऑडिशन होतं, दिलं आणि त्याच्यामध्ये माझं काही सिलेक्शन झालं नाही. थोडं नाराज झालो आणि मी खाली पायऱ्या उतरून आलो. मग माझे काही मित्र सिलेक्ट झाले होते. मग त्यांच्याशी 5 मिनटं गप्पा मारल्या आणि बाहेर निघणार तेवढे ते डिरेक्टर वरून खाली आले पायऱ्या उतरून आणि हाक मारली त्यांनी. मी मागं वळून बघितलं तर हां तुम्हीच वर या म्हटले. गेलो. काय म्हटलं सर? तर तुम्ही आत्ता ऑडिशन दिलं होतं ना? तर म्हटलं हो. तर म्हटले बाकीच्या कॅरेक्टरला तर काय तुम्ही सोडत नाही, पण मला तुम्ही जरा असं वेगळं काही कॅरेक्टर, सायको कॅरेक्टर देऊ शकाल का किंवा काही या पद्धतीनं माझ्यासमोर सादर करू शकाल का? तर म्हटलं ठीक आहे, मला एक 10 मिनटं वेळ द्या. पण 10 मिनटं मध्ये मी कल्पनाशक्ती अर्थात बघा की इथं माझं वाचन असल्यामुळं मला तो उपयोग झाला की मी माझ्या बुद्धिमत्तेला ताण देऊन थोड्या कल्पना करू शकलो की कशा पद्धतीचं कॅरेक्टर मी उभारू शकतो किंवा करू शकतो. पण त्याचे डायलॉग्स काय असतील, तो त्या कशा पद्धतीने वागेल, बोलेल, हे थोडंसं विचार केला आणि 10 मिनटात सरांच्याकडे गेलो. सर म्हटलं मी तयार आहे. मग मला घेऊन एका लॉबीमध्ये गेले. त्यांचं DOP आणि ते दोघं होते आणि त्यांनी मला एक प्रसंग सांगितला आणि मी त्यानुसार त्यांना ऑडिशन दाखवलं. मग 2-3 वेगवेगळ्या पद्धतीने केलं. तर ते म्हटले की आणखीन थोडं करू शकता का? तर सर म्हटलं ही स्क्रिप्ट आता लिखित नाही आहे. एक तर तुम्ही एक प्रसंग सांगितले किंवा मी माझ्या पद्धतीनं करतो आहे. लिखित स्वरूपाची जर हे असेल, संहिता असेल किंवा तुमचं स्क्रिप्ट असेल तर मी आणखीन वेगळ्या पद्धतीनं हे करू शकतो किंवा आणखीन थोड्या वरच्या लेवलला जाऊन मी अभिनय करू शकतो. आणि ते मला खाली घेऊन आले आणि सगळ्या त्यांच्या क्रूला बोलवलं आणि म्हटले या स्टोरीचा जो काही खलनायक आहे डॉक्टर अशोक, तो हा करतोय माणूस. वा. तर ते माझ्यासाठी Shocking खूप मोठं होतं. शॉकिंग होतं की मला जवळजवळ त्यांनी बाहेरच घालवलं होतं आणि काही क्षणांनी त्यांना माझ्यात काय दिसलं किंवा काय बघितलं, त्यांची दूरदृष्टी काय होती माहीत नाही, पण त्यांनी मला ह्याचा लीड व्हिलन करून टाकला. आणि 2012ला त्याचं शूटिंग झालं आणि त्यावेळी बाहेरच्या बाकीच्या स्टार वगैरे ह्या सगळ्या वाहिन्या नुकत्याच सुरू होत होत्या, काही सुरू झाल्या होत्या. त्यावेळी सोनी चॅनेलवर
पहिल्यांदा ते CIDचा हा कोल्हापूर स्टोरीचा एपिसोड रिलीज झाला हिंदीमध्ये आणि अर्थात त्यावेळी माझा अभिनय मराठीमध्ये चालू होता. मराठी सिरियल, मराठी सिनेमा, मराठी नाटक आणि हिंदी अधूनमधून मी वाचत होतो, बोलत होतो. पण ज्यावेळी मी पाहिलं की आपलं हिंदी ठीक आहे, बऱ्यापैकी आपण त्या लोकांच्याशी मॅच करतो, आणखीन थोडा अभ्यास वाढवला तर आपण अधिक प्रगल्भतेने हिंदी बोलू शकतो. आणि तो शो चालू असताना मध्ये इंटरव्हलला मला त्या दिवशी किमान 300 ते 350 फोन आले लोकांच्या अभिनंदनाचे, की तुम्ही काम खूप चांगलं केले, पहिलं तुमचं हिंदीचं काम असून खूप छान केले. ज्याच्यामध्ये कांचन नायकसारख्या मोठ्या दिग्दर्शकाचा पण मला फोन होता त्या दिवशी. त्यामुळं मला हे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे एक आश्चर्याचा झटका देणारी ही गोष्ट माझ्या आयुष्यात घडली. तशीच एक दुसरी घटना आहे सावधान इंडियाच्या वेळी. सावधान इंडिया मालिका आपल्या कोल्हापुरात आली होती 2014च्या दरम्यान आणि ऑडिशन दिलं. पहिल्यांदा मला त्याने सांगितलं तुम्ही ड्रायव्हरचं कॅरेक्टर करताय, हिंदी होतं. बरं म्हटलं. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला, नाही तुम्ही ते कॅरेक्टर करू नका, दुसरं एक कॅरेक्टर ते करा, 2 दिवसाचं आहे. म्हटलं ठीक आहे. तिसऱ्या दिवशी फोन आला, तुमचं ते कॅरेक्टर बदललं आहे, तुम्ही इन्स्पेक्टरचा रोल करताय. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. आणि त्याच्यानंतर मग मला डेट दिल्या, मी सेटवर गेलो, आपल्या सोनतळीला शूटिंग होतं, गेलो. अर्थात आता आपल्या एक माइंडमध्ये असतं की बाबा मुंबईची टीम आहे, सावधान इंडियासारखं सिरियल आहे, सो कोल्हापूरच्या आपल्यासारख्या कलाकाराला दुय्यम भूमिका निश्चित देणार. त्यांचा एक मेन कोणतरी इन्स्पेक्टर असेल आणि मला त्यांचा असिस्टंट इन्स्पेक्टर PI वगैरे करायचं आहे. ही गोष्ट डोक्यात ठेवून मी गेलो होतो. सेटवर गेलो, सगळ्यांना भेटलो, सकाळचा नाश्ता केला, चहा पिला. एक असिस्टंट आला, मला वाटतं तुम्ही सचिन मोरे आर्टिस्ट कोल्हापूरचे, तर म्हटले हो. स्क्रिप्ट मिळाली का, तर नाही. मग एकानं स्क्रिप्ट आणून दिली, मग स्क्रिप्ट चाळली. अर्ध्या तासानं दुसरा आला, म्हटलं वाचलं का तुमचं कॅरेक्टर. म्हटलं मला अजून कॅरेक्टरच सांगितलेलं नाही याच्यातलं. पाटील नावाचं कॅरेक्टर करा म्हटलं तुम्ही यातलं. आणि मी ज्यावेळी स्क्रिप्ट उलगडली, सुरुवातीपासून शेवटपर्यंत हिंदीतले पाटीलचे मोठे मोठे पॅच होते, त्याच्यामध्ये मोठे मोठे संवाद होते, हिंदीमध्ये होते. त्यातला तो लीड इन्स्पेक्टर होता. मी त्यांना बोलवून म्हटलं मला सांगितलंच नाही, मी आपला असिस्टंट PIचे डायलॉग वाचतोय, मग आता बघतोय. म्हटलं आता हे कधी करायचं, तुम्ही मला स्क्रिप्ट द्यायला पाहिजे होते. नाही म्हटले ते काय माहिती नाही, अर्ध्या तासात तुम्हाला रेडी व्हावं लागेल, हे स्क्रिप्ट आहे. त्याच्यानंतर मी सगळं सोडलं, गाडीत जाऊन मी बसलो, स्क्रिप्ट घेतली, 1दा 2दा 3-4दा वाचली आणि सीन लागला माझा. आणि माहीत नाही मी स्वतः प्रयत्न केलेच, पण माझ्याकडून ते अनाहूतपणे होऊन गेलं आणि अतिशय सुंदर काम झालं. 3 दिवसानंतर डिरेक्टर म्हटले तुम्ही मुंबईला या, तुम्हाला कामाची भरपूर संधी आहे. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे त्याही वेळी मी जाऊ शकलो नाही आणि हा परत माझ्यासाठी हादरा होता. म्हणजे बॅकला गेलात तुम्ही. दादा, नाटक, तमाशा, फिल्म हे करत असताना ह्या क्षेत्रातलं तुमचं प्रेरणास्थान अर्थात तुमचे आवडते लेखक, आवडते दिग्दर्शक आणि आवडते नायक नायिका हे आम्हाला जरा समजलं तर बरं होईल, कारण तेवढा तुम्ही अभ्यास केला आहे तर ती लोक पण आम्हाला समजायला पाहिजेत. आता गंमत बघा, जर एका कोणा व्यक्तीचं नाव घेतलं, उदाहरणार्थ तुमचं नाव घेतलं, तर ज्या लोकांनी मला मार्गदर्शन केले आणि जे मला गुरुस्थानी आहेत अशा लोकांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल किंवा ते नाराज पण होतील. अच्छा. तर मला असं वैयक्तिक वाटतं की पुस्तक हा पहिला तुमचा गुरु आहे. बरोबर. कारण जर तुम्ही वाचन केलं नाही तर तुम्ही अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून घडू शकणार नाही, किंबहुना चांगला माणूस म्हणून सुद्धा पण घडू शकणार नाही. कारण केवळ अभिनेता होण्यासाठीच वाचायला पाहिजे असं नाही, आयुष्यामध्ये जगत असताना सुद्धा पुस्तक वाचलेला माणूस फार खंबीर असतो. त्याच्यानंतर आता परत सुरुवातच करायची म्हटलं तर मी कमबॅक केलं क्राईम डायरी नावाच्या मालिकेनं, जी विवेक देशपांडे आणि देविका देशपांडे यांनी प्रोड्यूस केली होती कोल्हापूरमध्ये. आणि ETV चॅनल होतं त्यावेळी, त्याच्यावर ते प्रदर्शित झाली होती. मग त्याच्यावेळी त्या मालिकेच्या दरम्यान स्वतः विवेक देशपांडे सर, कांचन नायक सर, सुनील खानोलकर सर, आपले कोल्हापूरचे प्रसिद्ध दिग्दर्शक अजय कुरणे सर, शिवाजी कचरे सर, या सगळ्यांच्याकडं मला शिकायला मिळालं. त्यांचं बोट धरून बाबा कॅमेऱ्यासमोर अभिनय कसा करायचा किंवा त्याच्यातल्या ज्या तांत्रिक गोष्टी आहेत ते त्यांच्यामुळं मला शिकायला मिळाल्या. त्याच्यानंतर मी सिनेमा करायला म्हणजे सिनेमात कामं करायला सुरुवात केली. मग त्यावेळेचे बोंगाळे नावाचे एक डिरेक्टर होते आपल्या कोल्हापुरात, आता ते दिवंगत आहेत, त्यांच्याकडे शिकलो. त्याच्यानंतर मग मुंबईच्या काही फिल्म्स आपल्या कोल्हापुरात शूटिंगसाठी आल्या. मग त्याच्यामध्ये गिरीश मोहिते सर आहेत, सतीश राजवाडे सर आहेत, त्याच्यानंतर विजय राणे सर आहेत.
त्याच्यानंतर सतीश सातगरे सर आहेत हो आपले. सातपुते. सॉरी विजय सातगरे सर आहेत. आणि एक कुलकर्णी मॅडम म्हणून आहेत, त्यांचा आम्ही दोघी नावाचा सिनेमा मी केला. त्याच्यानंतर विशाल फुरिया हिंदीमधले डिरेक्टर आहेत, त्यांच्यावर मराठी लपाछपी नावाचा सिनेमा केला. म्हणजे असं दिग्गज लोकांच्याकडे मी काम केलं आणि प्रत्येकाकडे शिकायचा प्रयत्न केला. तसं बघायला गेलं तर हे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक दिग्दर्शक माझ्यासाठी गुरुस्थानी आहे. त्यामुळं एकाचं नाव घ्यायचं आणि ह्यानी मला शिकवलं म्हणणं, तो तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे. फक्त एवढं बाबा म्हणजे तुम्ही म्हणजे करत आलाय तर ते की त्या दृष्टीनं पण बघितलं जातं की आता हे सर काय वाचतात, हे सर काय बघतात, हे सर अभिनय करताना कुणाला केंद्रस्थानी मानतात. यासाठी हा प्रश्न होता, आमच्यासाठी होता थोडक्यात. नाटकात म्हटलं तर संजय मोहिते सर आहेत आपले, युवराज घोरपडे सर आहेत. या लोकांच्याकडून मी यांच्या नाटकातून कोल्हापुरात असताना आजही मी काम करतो आहे. तर ते ज्यावेळी डिरेक्शन करतात किंवा आपल्याला सांगतात त्यावेळी त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं. हो. तर नाटकातलेही गुरु म्हणायला हरकत नाही. तर असा हा जो प्रवास आहे हा कंटिन्यू चालूच राहणार आहे. आता यावर्षी आम्ही आमच्या ग्रुपकडून सूर्य पाहिलेला माणूस हे नाटक केलं. तर यावेळीसुद्धा म्हणजे आत्तापर्यंत नाटकं केली, असं होत नाही की आत्तापर्यंत मी नाटक केलं आणि मला सगळा अभिनय समजला, असं नाही. अभिनेता हा शेवटपर्यंत ही प्रोसेस आहे. अभिनेता हा शेवटपर्यंत शिकत असतो आणि असं कोणी म्हणू नये की मी आता माझं शिकून झाले आणि मी परिपूर्ण आहे. परिपूर्ण झाले की त्यानं घरी बसायचं, त्यानं पुन्हा कामाला यायचं नाही. हे विद्यार्थी म्हणून तुम्ही अजून स्वतःला समजता, शेवट हेच तुमचं मोठंपण आहे. शिकवायला कुणाला जात नाही हा एक मोठा गुण आहे तुमचा. म्हटलं तर तुम्ही म्हणजे थोडक्यात सचिन मोरे असं एक नाव आहे कोल्हापुरातलं की ते कार्यशाळा घेऊ शकतं, ते लोकांना बोलून शिबिरा भरवू शकतं किंवा आणखी काय काय. पण तुम्ही कधी व्यवसाय मांडला नाही, पण नवीन लोकांना तुम्ही नक्कीच मार्गदर्शन करताय. हे आमच्या कानावर पण आलेलं आहे. लोकांना सहकार्य करताय, लोकांना विशेषतः महिलांची नावं तुम्ही पुढं ढकलताय कारण त्यांना मंच मिळावा म्हणून. इतका चांगला हेतू तुमचा आहे. कदाचित तो हेतू आवडल्यामुळं माझ्या प्रेक्षकांना किंवा माझ्या या नवोदित कलाकारांना तुम्ही पोचणं, तिथपर्यंत तुमचं नाव पोचणं मला आतून वाटलं. आणि तुमचं खरंच आम्हाला मार्गदर्शन मिळालं दादा. उत्तरोत्तर तुमचा अभिनय. धन्यवाद सर. धन्यवाद.